वादावर निकाल तर दिला, पण या निकालाचा सत्ता संघर्षावर आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात गेला तर कोणते परिणाम होतील, याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार आडाखे बांधले जात आहेत. शिवसेना कुणाची याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. ठाकरे आणि शिंदेंच्या वादात निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे शिवसेनेत भूकंप झाला. निवडणूक आयोगातल्या लढाईत ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह गमवावं लागलं. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण एकीकडे निवडणूक आयोगाने शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला, तर दुसरीकडे शिंदे समर्थक 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालानं अनेक प्रश्नांना जन्म दिलाय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाकडून विचार केला जाणार आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात गेल्यास त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचं काय होणार, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. आता ठाकरे गटाला दोन गोष्टीसाठी आता लढावं लागणार आहे. एक, इलेक्शन कमिशनचा निकाल कसा चुकीचा आहे, यांनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि ह्या अशा चुका करत असताना किंवा अशा प्रकारची गोष्ट घडत असताना ती दुरुस्त कशी करायची. निवडणूक आयोगानं शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा फैसला दिला. त्यामुळे आगामी काळात सुप्रीम कोर्ट राज्यातल्या सत्ता संघर्षावर कोणता निर्णय देतं, यावर राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हाती काय दिली, हा निर्णय निवडणूक आयोगानं दिला असला तर यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलंय आणि त्यामुळे शिंदे ठाकरेंच्या संघर्षात आता भाजपनं उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर या संघर्षात भाजपनंही उडी घेतल्याचं दिसतंय. निकाल आयोगाचा, टीका भाजपवर. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप. ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंचाही ठाकरेंवर घणाघात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानं ठाकरेंच्या हातून शिवसेनाही गेली आणि धनुष्यबाण सुद्धा. एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह सुद्धा दिलं गेल्यानंतर उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगाचा हा निर्णय देशातल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला. देशातली लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत, हे बोलण्याचं धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवला पाहिजे. शेवटी चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये. एकूणच सगळे बाजार गुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारं नाहीये. फक्त ठाकरेच नव्हे तर संजय राऊत यांनी सुद्धा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला. चोरीसाठी अरे सुनो यार, दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली याचा आम्ही तपास करतो. पण लोकांना हे आम्ही सांगू इच्छितो की धनुष्यबाणाची चोरी झालेली असून संशयित चोर कोण आहेत या संदर्भात आम्ही जनतेला लवकरच माहिती. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले. त्यांनी शिवसेना ही कुणाची खासगी मालमत्ता नसल्याचा टोला ठाकरेंना लगावलाय. कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. शिवसैनिक आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाकरे सेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून. म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला की लोकशाही बरोबर. मगाशी कोणीतरी म्हणालं की चोर. आम्ही 50 आमदार चोर, 13 खासदार चोर, शेकडो हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे सगळ्या लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. एकंदरीतच शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा, हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा असला तरी यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.